फक्त घर भाडं मागितलं म्हणून भाडेकरूंनी मालकिणीची हत्या केली। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया थोडक्यात। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। राजनगर एक्सटेंशन मधील ओरा काईमोरा सोसायटीत घर मालकिणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। दीपशिका शर्मा यांनी 6 महिन्यांचं थकीत भाडं मागितलं आणि त्याच रागातून भाडेकरू पती पत्नीने त्यांचा खून केला। 17 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा दीपशिका घर भाडं मागण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्याच रागात आरोपी अजय आणि आकृती गुप्ता यांनी दीपशिका यांच्यावर प्रेशर कुकरने हल्ला केला। त्यानंतर दुपट्ट्याने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरून बेड खाली लपवण्यात आले। पण सीसीटीव्ही फुटेज आणि घरकाम करणाऱ्या मिनीच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव उघड झाला। सुटकेस घेऊन पळताना सोसायटीमधील नागरिकांनी आरोपींना अडवलं आणि घरात डांबून ठेवलं। नंतर पोलिसांनी घराची झडती घेताना त्यांना बेड खाली सुटकेस सापडली। आता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा।